बरं मला तुम्ही सांगा तुमचं माहेर कुठलं? सांगली. सांगलीहून इकडे कसा काय आलात वाकडला? वाकडला आले म्हणजे लग्न झालं ना, त्याच्यामुळे इकडे आले. मग तुम्ही बघितलं त्या दोघेच होता का? नाही होते ना, सगळे बाकीचे पण होते. आले होते पण नंतर मग त्यांच्याकडनं निरोप आला आहे, मुलाकडनं निरोप आला की पसंत आहे मुलगी. सारसबागेत भेटी आला? नाही, सारसबागेत नाही, बंद शनिवारवाडा बघायला नेला होता. पण यांनी? हो अगदी. तोही बंद? हो, काका मला वाचवा असं आता ते म्हणतायत. तेव्हा अगदी त्यांना ऐकू आली नाही तेव्हा ऍक्च्युली ती आता म्हणतायत. आता त्यांना पस्तावा झाला, ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मला खूप काही प्रश्नही विचारायचे आहेत, पण आता मी जरा कोण जास्त गुण मिळवतात ते बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे सूनबाईंसाठी. सासूबाईंची फक्त सासऱ्यांबरोबर कोणत्या वारीला जाण्याची तयारी सुरू आहे? काशीसाठी. काशीला जायचंय. अभिनंदन. खूप दिवसांची त्यांची इच्छा आहे. कधी बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही, पण आम्हाला काशीत 2 वेळा आमचं तिकीट रिझर्वेशन करून सुद्धा कॅन्सल झालं. म्हणजे दुर्दैव. आता घेऊन जाणार? नाही, त्यावेळेस जाणार होतो, परंतु असं अडचणी आल्यामुळे त्यांनी नाही नेलं तरी मी त्या दोघांना पाठवणार आहे दर्शनासाठी. हा मग दर्शनासाठी घाबरलो. ह्या म्हणजे बाहेरच काढताय? नाही तसं नाही, दर्शनासाठी. अच्छा, पुढचा प्रश्न सूनबाईंसाठी. तुम्ही कोणता पदार्थ अगदी सासूबाईंसारखाच करता असं सासूबाईंना वाटतं? मे बी खाराचं वांग असावं. हे काय असतं? आळूची वडी. हळूची वडी. ते हळूच यांनी सांगितल्याबरोबर यांना हळूची वडी ऐकायला आली. सासूबाई पण शांत नाही राहत. हळूची वडी असं हळूच बोलल्याने. आळूची वडी. अभिनंदन. चला, हा पण गुण मिळाला. सासूबाई तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांमधील कोणती गोष्ट सुनबाईंच्या विरंगुळ्याचा विषय आहे? पेपर वाचणे. नाही, त्यांची लुटुपुटीची लढाई. दोघांची लुटुपुटूची जी लढाई सुरू असते ते. हो ना? ते म्हणतात चहा करून दे, मग हे म्हणतात तुम्ही ना सारखेच चहा पिता, की त्याच्यावरनं परत वाद होतो. पण त्याच्यातच गंमत आहे, हो की नाही? बरं, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासूबाई, सुनबाईंच्या मते ती प्रसंगी टिंबटिंब विसरेल, पण टिंबटिंबचं प्रेम कधीच विसरणार नाही. हो, ती केवळ आई वडिलांना विसरेल, पण आम्हाला नाही. किती छान. खूप केवढा विश्वास आहे. अभिनंदन. हा गुण मिळाला सासूबाईंना.